सकाळपासून नागपुरात मुसळधार पाऊस पडतो आहे। मनीषनगर सबवे जो आहे तो बंद झालेला आहे आणि आता आपण आहोत नरेंद्रनगर पुलाखाली। या ठिकाणी पावसामध्ये हा ट्रक जो आहे तो या ठिकाणी अडकलेला आहे। जवळपास 2.5 ते 3 फूट पाणी या ठिकाणी आहे आणि हा सबवे पूर्ण बंद करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ट्रकमध्ये काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। हे दृश्य आहे नागपुरातील नरेंद्रनगर परिसरातले आणि नागपुरातल्या बऱ्याच भागामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि सबवे बंद करण्यात आलेले आहे। हा दुसरा सबवे आहे मनीषनगर सबवेनंतर जिथे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि इतर मार्गाने डायव्हर्ट करण्यात आले। हा ट्रक अजूनही आपण बघू शकतो जवळपास 1 ते 1.5 तास झाला हा ट्रक या ठिकाणी पावसात अडकलेला आहे आणि अजूनही परिस्थिती अशीच आहे कारण की पाऊस जो आहे तो मुसळधार पाऊस अजूनही पडतोय। हवामान विभागाने पावसाचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवलेला आहे। त्यामुळे हा ट्रक जो आहे तो या ठिकाणी कधी निघणार आणि कधी काढला जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। तुमचा ट्रक आहे ना? किती वाजता फसला काय सांगणार? हा सकाळी 6 वाजता फसलेला आहे इथे हां, आणि सायलेन्सर मध्ये पाणी गेल्यामुळे तो गाडी बंद झाली आहे। काही लोक आहेत ते कसे काढणार त्यांना? आता त्यांना टोचन करून काढावं लागेल, गाडीला गाडी बांधून काढावं लागेल आणि हा नेहमीचा प्रॉब्लेम असतो इथे। नेहमी हा त्रास नरेंद्रनगर पुलाखाली नेहमी पाणी साचत असते। काही इथले स्थानिक नागरिक आहे, काय परिस्थिती आहे भोईतली? सार्वजनिक बांधकाम विभागाला आता 14 कोटीचं टेंडर पास झालेलं आहे। तुम्ही काम पाहू शकता। काय परिस्थिती आहे परिसरात? आता परिसरात म्हणजे सगळीकडे पाणी आहे। बाजूला प्रियंकावाडी झोपडपट्टी अस्लम एरिया त्या एरियात सुद्धा पाणी गेलेलं आहे। लोकांच्या घरोघरी पाणी चाललेलं आहे। हां. ही परिस्थिती आपल्याला जाणवत आहे आणि इथे निदर्शनामध्ये येत पण आहे। नक्कीच या परिसरामध्ये कारण की सखल भाग आहे नागपुरातला हा सबवे जो आहे तो या ठिकाणी बंद झालेला आहे। सबवेचे हे दृश्य ट्रक फसलेला आहे आणि शेजारी जी झोपडपट्टी आहे त्या भागात हे पाणी साचलेलं आहे असं इथले स्थानिक नागरिक सांगतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।